यंगस्टर शिवशक्ती धाकटीजी या मॅचला आपण सुरुवात करू. जाऊया कॉम बॉक्स मध्ये, ऐकूया जीवनजी टाके सरना. हॅलो, थँक्यू व्हेरी मच संयमजी. खरं तर आपण एन्जॉय करतोय उरण प्रीमियर लीग पर्व चौथी या 5व्या दिवशी सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करीत आहोत. आपण बोलूया पण मॅचकडे. एका बाजूला श्रीश ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ, दुसऱ्या बाजूला फाईट करतोय शिवशक्ती धाकटेजुई, यंगस्टार शिवशक्ती धाकटेजुई. तर 30 चेंडू 30 मध्ये बनवायच्या 78 धावा. समोर आहे एक लिजन क्रिकेटर वेशवी गावचा हा सितारा, तर दुसऱ्या बाजूला कंठवली गावचा सितारा वैभव पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळतोय समर्थकडून. पंचांचा ग्रीन सिग्नल, होणार सामन्याला सुरुवात. गोलंदाज परेश पाटील पहिला चेंडू, समर्थकडून पहिला चेंडू, यावेळी पुलटा चेंडू, सुंदर दिशा दिली, यावेळी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने श्री गणेशाला मात्र सुरुवात केली. या उरणच्या खऱ्या तरी अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा, आपल्या हक्काची स्पर्धा उरण प्रीमियर लीग. या लीग मध्ये सर्व रसिकांचं मनापासून प्रेक्षकांचं स्वागत. नक्कीच जरी 22 खेळाडू या स्पर्धेमध्ये जर खेळत असले तरी 2200 स्पर्धक या प्रेक्षकांचा मनोरंजन आनंद घेत आहेत. खरं तर अप्रतिम क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. पुण्याचे गोलंदाज, यावेळी सरळ ताकदीचा वापर ऑन साइडला पीट केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली, एक धाव सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बरोबर 2. 30 चेंडू 30 मध्ये बनवायच्या 78 धावा. खरं तर एका बाजूला यंगस्टार शिवशक्ती धाकटेजुई त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करतोय श्रीश ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ. या दोन्ही टीम्सला अगदी मनापासून शुभेच्छा असतील. अप्रतिम मैदान आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर गेल्या 5वा दिवस आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. गोलंदाज ओव्हर द विकेट्स, यावेळी समर्थकानुसार चेंडू पाऊंच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पसला जातोय, मात्र यावेळी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर हा सामना कमबॅक करत असेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण समोर तेवढाच संघ आहे. समोर आहे मात्र डावखुरा फलंदाज, अनेक वर्ष क्रिकेट ज्यांच्याकडे अनुभव आहे. समर्थ कडू वेशवी गावचा हा एक लिजन क्रिकेटर, दुसऱ्या बाजूला वैभव पाटील मॅन पॉवर कंठवली. तो नीट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय, बघूया पुन्हा एकदा येतोय. पंचांचा इशारा, 4 धावाचा मिळतील, 4 धावा चौकार. आपण सन्मानाकडे जाऊया. चंद्रकांतजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल आयोजकांना, रोनितजी आमचे मान्यवर प्रशांतजी माळी सर देखील आहेत, त्यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करूया. असं म्हणतात की आणि सिद्धिविनायक संघाचे ते मॅनेजर देखील राहिलेत आणि त्यांचा मुख्य सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. धन्यवाद साहेब, आपण उरण प्रीमियर लीग पर्व चौथ्यामध्ये उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऋषी पाटील वेशवी यांच्याकडून देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि समर्थकडून याच्यासाठी स्पेशल त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. ऐकूया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. एका बाजूला माडीवर सरबार केला जातो, दुसऱ्या बाजूला मॅच आपण एन्जॉय करतोय. सलामीवीर समर्थकडून खेळतो वैयक्तिक जवळजवळ 5 या धावसंख्येवर आणि वैभव खेळतो वैयक्तिक एका सिंगलवर, तर संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 7. प्रथम क्लिअरिटी क्वालिटी 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून सेवा ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आज संपूर्ण दिवसभर आवाज आपण ऐकतोय. यावेळी वैभव पाटीलचा तडाखा, सुंदर फुटवर्क, टायमिंग बेबीचा लॉप केलाय चेंडूला आणि हा मात्र बिल्लर या चेंडूवर पंचांचे 2 हात उंच हा खणखणी ठोकलाय, लांबलचक षटकार. की त्याचं होतं जीवाशी, जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. त्याचा अर्थ राजा बाळाचा मुद्रा. धावसंख्या पाहायला मिळतो बरोबर पहिल्या षटकातील 6 चेंडू फेकले गेले, 6 मध्ये आले तब्बल 13 धावा, बिनबाद 13 धावा. आपण धावसंख्या एन्जॉय करतोय. खरं तर एक त्याच्या अगेन्स्ट मात्र आहे न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटेजुई संघाची. ज्या संघाने 20 वर्ष टाकला, परेश पाटीलकडे चेंडू सोपवला गेला आणि बरोबर मात्र सुंदर गोलंदाजी भरावी लागेल. फक्त धावसंख्या दिली 13, धावसंख्या 13. चेंज ऑफ पेस येणार नवीन गोलंदाज बनवायच्या तब्बल
30 मध्ये बनवायचे 78 धावा. अतिशय दोन्ही संघांसाठी मॅच ही मात्र महत्वाची आहे. करो या मरो अशी जर म्हटलं तर वावगं नाही. एका बाजूला समर्थ कडू मॅन फॉर बेशवी, दुसऱ्या बाजूला वैभव पाटील आपण पाहतोय या संघाचा सरसेनापती. याच दरम्यान समर्थ कडूला शुभेच्छा येत आहेत आणि त्याचबरोबर न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटीजुई संघाला शुभेच्छा आल्या. दीपक मोकल धाकटीजुई हे देखील मॅच पाहत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. पाहत राहा एकत्र आजचा 5वा दिवस आणि दमदार स्पर्धेचे नियोजन. दीपकजी मोकल आपलं स्वागत आहे. दीपेश घरत धाकटीजुई यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या. दीपेश घरत. थँक्यू संयमजी. पुन्हा एकदा येणार निशांत वर्तकचा पहिला चेंडू. यावेळी मात्र सुंदर चेंडू खेळला, दिशा दिली ऑन साईडला. क्षेत्रक तैनात आहे, एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने मात्र संघाच या वाद चेंडू हातामध्ये होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघ पोहोचतोय 1 दशक आणि 4/14 अशी धावसंख्या. खरं अर्थाने हा सामना कमबॅक करत असताना चांगली फटकेबाजी करावी लागेल. जवळजवळ आपल्याकडे 5 षटकं असतील, 30 चेंडू असतील आणि 30 मध्ये बनवायच्या तब्बल 78 धावा. सुरुवातीला काय बॅटिंग केली मात्र खरं अर्थाने श्रीशा अडगो आणि साक्षी व्हिडिओच्या सर्व खेळाडूंनी. समोर आहे वैभव पाटील उजव्या त्याचा हा खेळाडू, त्यांच्या समोर मात्र आहे गोवठणे गावचा हा सितारा ऑलराऊंड ज्याच्याकडे बघितला जातोय तो गोलंदाज निशांतजी वर्तक. मिडियम फास्ट गोलंदाज ओव्हर द विकेट्स. यावेळी पुलटॉय चेंडू, हा तडाखा वैभव पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पंचांच्या दोन्यात उंच आणि हा मात्र ठोकलाय लांबलचक षटकार. नाही तर त्या नावाचं ब्रँड बनलं आहे. यंग टॅलेंटेडसाठी सुंदर धावसंख्या 21 बिनबाद 21 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस समोर गोलंदाज मात्र आहे सबुराई समर्थ कडू डावखोरा फलंदाज. यावेळी पुलटा चेंडून सुंदर दिशा दिली, क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण असणं चांगलं गरजेचं आहे. जेवढी गोलंदाजी महत्वाची आहे तेवढं देखील क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. आता खऱ्या त्याने यंगस्टार शिवशक्ती संघाला टॉप गिअर टाकावं लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. जर 5 षटकाच्या आतमध्ये 78 धाव बनवायचे असतील तर मात्र फटकेबाजी होणं हे गरजेचं आहे. गोलंदाज यावेळी मात्र सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू धुडकावून दिलाय. चेंडू जाणार, चेंडू घेणार सीमारेषेत 26 आणि पुन्हा एकदा पंचांच्या दोन्यात उंच, हा देखील येणार. या चेंडूवर मात्र मोठा फटका षटकार. मित्रांनो, कुणाचे प्यादे बनू नका. बनला तर वजीर बना, हरला तर अनुभव घ्याल आणि जिंकला तर इतिहास घडवाल. आज कोणता संघ इतिहास घडवणार या मैदानावर. क्या सुंदर मॅच आपण एन्जॉय करतोय. चेंडू मध्ये ताकदीचा वापर केला होता, बॉडीचा वापर केला गेला. दुसरा टप्पा आता मध्ये बिलणार. सुंदर थ्रो पाहायला मिळतोय, परंतु एक सिंगल काही रोखू शकत नाही. काय सिंगलला देखील जेवढं महत्व आहे या क्रिकेटच्या माध्यमातून, या एका सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 28 धावसंख्या. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले, 12 मध्ये आले तब्बल 28 धावा. कोणताही फलंदाज बाद नाही. आता चेंडू शिल्लक असतील मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. प्रत्येक खऱ्या अर्थाने जर विचार जर केला तर प्रत्येक षटकामध्ये चेंडूवर मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण 30 चेंडू 30 मध्ये बनवायच्या तब्बल 78 धावा. व्हेरी फंटॅस्टिक मॅच आपण एन्जॉय करतोय. ओरन प्रीमियर लीग पर्व 4 आणि या पर्व 4 मधील हाचा 5वा दिवस आहे. एका बाजूला यंगस्टर धाकटीजुई तर दुसऱ्या बाजूला श्रीशा अँड साक्षी ऑडिओ व्हिडिओ मॅच आपण एन्जॉय करतोय. पुढे येणार नवीन गोलंदाज आपण पाहतोय. ज्या सुरुवातीला गोलंदाजी परेश पाटीलने केली होती, पण धावसंख्या दिल्या होत्या त्या म्हणजेच 13 धावा तोच परेश पाटील. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं. धावसंख्या 28. परेश पाटील समोर आहे मात्र डावखुरा फलंदाज
समर्थक कडूसाठी हा पहिला चेंडू षटकातील. यावेळी मात्र सुंदर फुलटॉची होता, दिशा दिली, चेंडू सीमेरेषेचा भेद घेणार, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय आणि एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 2 दशकाने 9-29 धावसंख्या. कोणताही फलंदाज बाद नव्हता, जी सलामी आपण पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत मित्रांनो 13 चेंडू फेकले गेले आणि 13 मध्ये आले तब्बल. हॅलो, याच दरम्यान 29 धावा. शुभेच्छा आल्यात अतिश घरत धाकटी जुईंग वैभव पाटील साठी आणि न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटी जुई संघासाठी शुभेच्छा आल्यात. स्वागत आहे आपलं देखील. यावेळेस वैभव पाटील ताकदीचा वापर ऑन साइडला, लॉंग ऑनला फिल्डर आहे, एक सिंगल कंप्लीट केली गेली. कॉल केलं होतं वैभव पाटील परंतु कॉल नाकारला गेला. चेंडू हातामध्ये होता, एकच सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघ पोहोचतोय बरोबर 30 धावसंख्येवर. खरं तरी दिल्ली अभि बहुत दूर आहे. खरं तरी 78चा टप्पा पार करायचा असेल तर मात्र देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यानंतर श्रीशा ऑडिओ व्हिडिओला हा सामना कमबॅक करायचा असेल तर मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. परेश पाटील यावेळी समर्थक कडू ऑन फायर, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येणार षटकार. करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गीते लावले जाते. एकविराचे गीते, राजांचे गीते असतील किंवा अनेक गीते ज्यांच्या बाजूपासून ऐकली जातो. थँक्यू डीजे मास्टर. कलाकार कोणताही असो, कलाकारांचा जीव की प्राण काय असेल तर साऊंड सिस्टीम. तिसरं शतक आहे प्रगती पथावर. आपण मॅच एन्जॉय करतो या 2 संघामध्ये. आज अनेक प्रेक्षक सुंदर राघोबा देव स्टँड असेल, दुसऱ्या बाजूला अजय 70 पोस्ट स्टँड असेल, त्याच्यानंतर खरातने रुद्र पाटील आणि शौर्य पाटील स्टँड असेल. वेलकम, स्वागत असेल या सर्व रसिक प्रेक्षकांचा. कारण मी मगाशी उल्लेख केला की 22 खेळाडू जरी खेळत असले तरी 2200 पेक्षा जास्त खेळाडू घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा ओरल प्रीमियर लीग या सुसज्ज मैदानावर आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं स्वागत. पुन्हा एकदा आपण मॅचकडे. यावेळी मात्र सुंदर पाठीमागे जातो, एक टुकला जातो, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय, धुडकावून दिलाय मैदानाच्या बाहेर. समर्थक कडून 6 धावांसाठी आला. क्या बात आहे. 27 धावसंख्येवर खेळतोय समर्थक कडू. 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं. याच दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात नवापाडा गावचे सुप्रसिद्ध गोंधली काशीनाथजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा त्यांना पाहायला मिळतात. आणि विलास घरत धाकटी जुई यांच्याकडून देखील न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई संघाला शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक स्वागत आहे आपलं देखील. त्यानंतर स्पर्धेसाठी शुभेच्छा आमच्या बोरकर गावचे शिक्षक वृंद, महात्मा गांधी विद्यालय देगोडे शिक्षक वृंद तर यांच्या शुभेच्छा आहेत. तर वैभव खेळतो वैयक्तिक जवळजवळ 4 चेंडू फेस केले, 1 सिंगल, 2 षटकार आणि 1 सिंगल मात्र वैयक्तिक खेळतंय जवळजवळ 14 या धावसंख्येवर. धावसंख्या पाहायला मिळतोय 42 विदाउट लॉस, 42 धावसंख्या. बिनबाद शतक क्रमांक आहे 3. समोर आहे समर्थक कडू सध्या चेंडू. यावेळी त्या बात वार करण्याचा प्रयत्न होता, ही धोक्याची घंटा झाली असती. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि या डॉट चेंडू मात्र संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे 42 या धावसंख्यावर. बनवाच्या तब्बल 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. अद्याप कोणताही फलंदाज बाद न होता सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळतोय वैभव आणि समर्थक कडू यांची. यावेळी मात्र काही ताकदीचा वापर केला गेला, सुंदर फुटवर बॉडीचा वापर केला. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तैनात आहे, 1 सिंगल मिळणार. थेंब थेंब तली साचे. जसा चेंडू फेकला जातो त्या प्रकारे त्या चेंडूवर मात्र धाव मिळली जातो. एखादा शॉर्ट पीस ओव्हर पीस चेंडू आला तर तो मैदानाच्या बाहेर गेला जातोय.
आणि बरोबर या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 43, म्हणजे आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले, 18 मध्ये आल्या 43 धावा. ओव्हर 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी मस्त 35 धावांची आवश्यकता. या दरम्यान या स्पर्धेचा विचार केला आपण तर ज्याने आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली. अक्कादेवी चॅम्पियन्स अँड स्मार्ट सिटी डेव्हलपर्स अजय 74 मोठीजुई यांच्याकडून आम्हाला बाईक देण्यात आली. दीपक दादा भोईर, प्रवीणजी घासेसर यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी 9व्या प्राईम प्रॉपर्टीचे मालक निलेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देण्यात आलंय, त्यांचं देखील मनापासून आभार. मनोहर शेठ भोईर साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000. भावनाताई घाणेकर मॅडम यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपये. या स्पर्धेसाठी तुम्ही संपूर्ण मॅन ऑफ द मॅच पाहताय. आकाश घरत, धनेश डाकी यांच्याकडून आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच देण्यात आल्यात. कैलास म्हात्रे अँड मयुरेश गांगल यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 रुपये. तदनंतर संदीप शेठ पाटील वेशवी यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000. सचिन पाटील विंधणे यांच्याकडून 10,000 रुपये. किशोर तांडेल यांच्याकडून देखील रोख रक्कम 10,000. मिलिंद घरत 10,000 रुपये. सुरेश पाटील अँड निलेश घरत शैलेश भोईर यांच्याकडून स्पर्धेसाठी 15,000 रुपये. तदनंतर हेमंत बोंबळे यांच्याकडून 5,000 रुपये. कुणाल म्हात्रे मोरा यांच्याकडून 1,000 रुपये. 10,000 रुपये. कुणाल म्हात्रे मोरा यांच्याकडून 10,000 रुपये. पंडित शेठ घरत नवीन शिवा यांच्याकडून 10,000 रुपये. वैशाली कॅटर्स यांच्याकडून कमी दरात जेवणाची व्यवस्था आम्हाला झाली. आणि सूरज ढवळे नागाव यांच्याकडून आम्हाला सायकल पुरस्कृत देण्यात आल्यात, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज. नक्कीच सर्वांचं अगदी मनापासून स्वागत, वेलकम. सगळ्या दातृत्वांचे 12 चेंडू, 12 मध्ये 35 धाबा. यावेळी मात्र चेंडू, सुंदर चेंडू, जेवढा सुंदर चेंडू तेवढाच मात्र ठोकलाय. लांब लचक पहिल्या चेंडूवर पंचांच्या दोन्यात उंच आलाय, लांब लचक षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळतोय. वैभव पाटील खेळतोय 5 चेंडूमध्ये 14 धावांवर, तर समर्थ कडू खेळतोय 14 चेंडूमध्ये 34 धावसंख्येवर. धावसंख्या 49. याच दरम्यान या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय शरद ठाकूर साहेब धुतुम यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य उरण प्रीमियर लीग मध्ये, त्यांचं देखील मनापासून आभार. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. समर्थाच्या बॅटमधून एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने मात्र यंगस्टार शिवशक्ती ढाकटुदी संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. स्कोर बोर्डवर कोणताही फलंदाज बाद न होता 50 धावसंख्या पाहायला मिळतोय. जवळजवळ 20 चेंडू आणि 20 मध्ये बनवल्या तब्बल 50 धावा. 10 चेंडू 10 मध्ये बनवायच्यात 28 धावसंख्या. अतिशय रंगतदार मॅच, करोया मरोशी अवस्था. आता मात्र दोन्ही संघाला पाण्यात देव ठेवण्याची मिळाली आहे, कारण ही दोन्ही संघांसाठी मॅच मात्र महत्वाची आहे. एक सामन्याचं वैशिष्ट्य असेल का, आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाही, हे सामन्याचं या इनिंगचं मात्र वैशिष्ट्य आहे. गोलंदाज मात्र कुणाल पाटील 2 चेंडू फेकले. तिसरा चेंडू स्टेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर तैनात आहे. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. पहिला चेंडू फेकला 6 धावा आल्या, दुसरा चेंडू फेकला 1 सिंगल आली आणि तिसरा चेंडू फेकला 1 सिंगल आली. या 3 चेंडू मध्ये आल्या तब्बल 8 धावा. धावसंख्या मात्र पाहायला मिळतो स्कोरबोर्डवर 51 धावसंख्या. अतिशय रंगतदार बॅच. त्याच्यानंतर आमच्या बॉक्समध्ये अनेक मान्यवरांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर त्या सर्वांचं मनापासून वेलकम केलं जाईल आयोजकांच्या वतीने. 9 चेंडू 27 धावा. सर्व प्रेक्षकांचं लक्ष मॅच मध्ये आहे. स्ट्रायकिंगला समर्थ कडू, डावखुरा फलंदाज. समर्थासाठी फुलटा चेंडू, चेंडू दिलाय. ही मानवंदन असला तृतीय कक्षाच्या बाजूला बरोबर जाणार चेंडू. पुन्हा एकदा ठोकलाय हा धूड.
समर्थक कडू कुणाल पाटील यावेळी पुन्हा एकदा ही अतिथी कक्षाला मानवंदन आमच्या संपूर्ण मान्यवरांना हा देखील आला या चेंडूवर मात्र मोठा फटका षटकार आल्या अंतिम चेंडू असेल चौथ्या षटकातील कुणाल पाटील अंतिम चेंडू फेकण्यास सज्ज यावेळी मात्र पुन्हा एकदा हा हॅट्रिक षटकार होणार का काय बॅटिंग आवडले असेल तर एकदा जोरदार होऊन जाऊ द्या समर्थक कडू बेशवीसाठी आणि खरं तर समर्थक कडू आपण बॅट उंच करायचे आहे 18 चेंडू मध्ये 53 धावांचे लयलूट करणारा एक लीजन क्रिकेटर खरं तर एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या समर्थक कडू हा बेशवी संघाचा हा सितारा 4 धावसंख्या पाहायला मिळतोय 69 आणि 69 धावसंख्या आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता याच दरम्यान समर्थच्या 50 साठी पारितोषिक आलंय विनोद पाटील गावठाण यांच्याकडून समर्थच्या अकाउंटवरती 2000 रुपये जीपे झालेत अगदी मनपूर्वक अभिनंदन समर्थ 50 कंप्लीट एकदा टाळ्यांचा प्रतिसाद द्या लेजंड खेळाडू रायगडचा क्रिस गेल का म्हटलं जातं हे दाखवून देत असताना समर्थच्या बॅट मधून आलाय अर्धशतक आणि मॅच मध्ये अगदी शिरकाव करत असताना कम्मालीची बॅटिंग कृष्णा मोकल धाकटीजुई हे देखील मॅच एन्जॉय करतात त्यांनी देखील समर्थच्या बॅटिंगसाठी शुभेच्छा दिल्यात आणि न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटीजुई या संघाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात पाहत राहा ऐकत राहा ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जीवनजी डाकी सेमच्या 18 चेंडू फेस केले 18 मध्ये तब्बल 7 षटकार लगावले गेले आणि एक मात्र सिंगल 6 चेंडू 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता कोण येणार तो गोलंदाज साहिल चव्हाण चिरनेरचा हा सितारा आहे ज्या संगणकाने विश्वास टाकला शेवटचे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता याच दरम्यान आमचे संघ मालक आकाश गरत अगदी खुश झालेत आणि त्यांच्या घरी देखील फॅमिली पूर्ण मॅच एन्जॉय करतायत आमचे आत्माराम काका हे देखील मॅचला आनंद घेत असताना त्यांचं देखील मनापासून स्वागत मॅन फ्रॉम धाकटीजुई पहिल्या चेंडूवर मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला चेंडू जाणार एक सिंगल मिळणार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धोक्याची घंटा होणार का मात्र काय चित्याच्या चपल्याने मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आणि पहिल्या चेंडूवर आल्या मात्र 2 धावा 5 चेंडू आणि 5 मध्ये 7 धावांची आवश्यकता एक सामन्याचं वैशिष्ट्य या इनिंग्स मधला आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाही 71 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतो या मॅच मध्ये साहिल चव्हाण वैभव कडूसाठी सुंदर ऑन साइडला चेंडू लॉंग ऑफला चेंडू आहे परंतु फिल्डर ताईंना देखील आहे एक सिंगल मिळणार म्हणजे खरं तर वैभव पाटील करतो जास्तीत जास्त स्ट्राईक समर्थक कडू ते कशी जाईल हा मात्र खरं तर गेम प्लॅनिंग असेल वैभव पाटील यांची तो वैयक्तिक खेळतोय 8 मध्ये बनवल्या 18 धावा आता मात्र 4 चेंडू 4 मध्ये 6 धावांची आवश्यकता अतिशय रंगतदार मॅच मित्रांनो कधी कधी 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारू शकता परंतु 4 मुश्किल असणं हा मित्रांनो क्रिकेट आहे परंतु काय घडणार काय बिघडणार 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता साहिल चव्हाण यावेळेस मात्र एक आगळा वेगळा शॉट्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय जेवढे चेंडू डॉट जातील तेवढे चेंडू मात्र खरं तर पंचांचा आव्हान इशारा आहे चला रिव्ह्यू घेतला आहे या म्हणजे तिसरे पंच या पिढीचं पण या ठिकाणी यायचं आहे चला तिसरे पंच राजेंद्रजी घरज सर नवीन शिवा स्क्रीनवरती हा डिसिजन पाहतील 2 ऑन फील्ड अंपायर्स आहेत एकीकडे संदीपजी पाटील सर जासिंग आणि त्यांच्या समेत रोहन पाटील बोकडविडा हे अंपायर्स पाहायला मिळतात स्क्रीनवरती आपण डिसिजन पाहूया अगदी मोठी लढत दोन्ही टीम मध्ये एक सामना जिंकलाय आणि इथून जिंकणारा संघ आजच्या दिवसामधील शेवटची मॅच खेळणारा 2 विजय संपादित करणारा संघ राहील तत्पूर्वी पराभूत झालेला संघ मागील मॅच मध्ये आपण जॉईंट व टॉस साठी दोन्ही टीम पराभूत झालेले संघ आपणास विनंती असेल आकाश पाटील आणि अंकेश कामोटकर दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत अजय 74 मोठीजुई टीमचे कॅप्टन अंकेश
आणि त्याचबरोबर विनंती असेल अक्षय स्मृती मरुआई विंदणे आकाश पाटील टॉससाठी आपण डिसिजन अद्याप पेंडिंग आहे महत्वाची मॅच आहे त्यामुळे वेळ जरूर दिला जाईल अंपायर्सला देखील निर्णय महत्वाचे आहेत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल चला फेअर डिसिजन आहे सर खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष या मॅचकडे आहे खऱ्या अर्थाने करूया बरोबर अशी अवस्था काही चेंडू असतील आणि काही धावांची आवश्यकता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण आपण या ठिकाणी जरी कमी प्रेक्षक असलो तरी प्रत्येक अख्खा धाकटे जो गाव असेल किंवा गोवटणी गाव असेल मोठं जे गाव असेल पंच थोडं थांबायचं आहे या ठिकाणी आमचे पंच स्क्रीन पुन्हा एकदा एक लक्ष केंद्रित करीत आहे काही क्षणातच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल चला पंच हा चेंडू व्हाईट आहे तिसऱ्या पंचाचा इशारा आहे या ठिकाणी चला अभांतर चेंडू एक धाव नक्कीच आपण इथं नोट करायची आहे 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा मॅच आपण बोलूया यावेळी पुलटो चेंडू आणि पुन्हा एकदा मॅच फिनिश आहे पंचांचा नवबाचा देखील इशारा आहे या सामन्याचं अतिशय महत्व खऱ्या तरी बघावं लागेल की कोणताही फलंदाज बाद न होता या दोन वीरांनी ही मॅच कमबॅक केली गेली जवळजवळ 78 धावांची लईलूट केली आणि पुन्हा एकदा ही मॅच ज्यांच्या सिकंजामध्ये कमबॅक केली गेली या दोन्ही टीमचं अगदी मनापासून वेलकम केलं जाईल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण नो डाऊट ज्यांनी आपण जर विचार जर केलात तर जवळजवळ 19 चेंडूमध्ये 57 धावांची लईलूट केली गेली तो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खरा त्याने सीताराम गोलंदाजी करीत असताना मात्र 2 षटकमध्ये 4 विकेट घेतले गेले तो समर्थक कडू आय रिक्वेस्ट प्लीज कम ऑन द स्टेज प्लीज या ठिकाणी यायचं आहे नक्की सर थँक्यू सो मच नक्की सर यांचा आवाज आपण ऐकला कॉम बॉक्स मध्ये सगळ्यात अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी काही गरजच नाही कारण सर्व प्रेक्षकांना माहिती आहे एक अष्टपैलू कामगिरी ज्याच्या बॅट मधून धावसंख्येचा ओघ आला आणि पहिल्या चेंडूपासनं मनसुबे घेतले होते खऱ्या अर्थानं जबाबदारी घेतली होती अनुभव काय असतं एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर अनुभव हा खरा शिक्षक असतो ते दाखवून दिले पुन्हा एकदा रायगडचा क्रिस गेल म्हणून आपल्याला ही उपाधी का मिळालेली आहे हे आज या इनिंग मध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलंय असा रायगडचा टायगर अर्थातच रायगडचा क्रिस गेल आणि वेशवी गावचा सुपुत्र मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आकाशजी घरत याच संघाचे पुरस्कृते आहेत या समर्थ दादा वेल प्लेड